चला येतो. वहिनी येऊ काय? एकदम नीट शिका मन लावून. अंजली अहो ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यांचा आणि तुमच्या शिक्षणाचा काहीही संबंध नाही. खरंच काय होणार नाही ना? आता तर आपण बघूच यात काय होतंय. श्री ग ने शा. आता तरी बसला का विश्वास? गेली मनातली भीती? शिकायला तयार आहे का माझा विद्यार्थी? या आता तुम्हीच ठरवा. मी अगदी मनापासून शिकेन. मी बी मनापासून शिकणार. तुम्ही खूप छान आहात असं लिहायचंय. छ ला एक दांडी द्यायची. येऊन न म्हणजे झाला छान न. लिवा बरं आमच्या समोर लिवा. घ्या एकदम सोपं आहे बघा. यांच्या शिक्षणात कुणी अशी चेष्टा मस्करी केलेली मी अजिबात खपवून घेणार नाही. आहे तुझ्या सुनाला लगेच राग येतोय बघ. काय करायचं? तुझ्या सुनाला उद्या पिक्चरला घेऊन जाऊ काय? हा काय असं भूत बघितल्यासारखं काय बघताय? आता बदललंय ना मी. तर वागणं बोलणं बी बदलायला पाहिजे का नको? उद्या आपण कोल्हापूरला जायचं. ते बी चंदे तू पक्क पिक्चरचं ऐकलंयस ना ग? अहो वही होताय साहेब. अहो स्वतःच्या डोळ्यांनी बघितले त्या भाल्यानं बरकतनं पिक्चरची 2 तिकीट दिली ती. पण पिक्चर बघण्यात एवढा इंटरेस्ट नाही ग ठोकळ्याला. तो जेवाय जाणार असेल बघ. अहो ताई साहेब जेवायची कधी तर तिकीट असतात काय? उग काय बी बोलायचं असतं. तरी बी आमासनी खरं नाही वाटत ग चंदे. बायकोला पिक्चरला घेऊन जावं एवढी काय बुद्ध्या नाही त्या ठोकळ्यामध्ये. ताई साहेब तुम्हासनी का नाही माझ्यावर विश्वासच नाही बघा. तो बघा रानात आलाय. आता बघा तुम्हीच. राणा भाऊजी. हा बोला की. गडबडीत हायसा काय? होय शेतात चाललोय. शेतात अर्जंट काम आहे का काही? होय ते पावसाळा आलाय ना व. ते थोड्या दिवसात पेरणी करावी लागणार. नांगरणी करायची आहे आणि वाफा बी तयार करायचे. लई काम आहेत शेतात. तुमच्या डोसक्याला एक लई टेन्शन असतंय बघा. त्यात एवढी चांगली कापडं घालून नांगरणी करायची पेरणी करायची म्हणजे कापडं अजून मळणार. म्हणजे तर अजूनच टेन्शन आलं की. नाही वहिनी त्याचं काय आहे ते आज फक्त बघा बघीच आहे ना व. आणि उद्यापासून कामाला सुरुवात करणार आहे म्हणून मी कापड घालून चाललोय. असू द्या हो किती बी मळू द्या तुमची कापडं. आम्ही स्वतःच्या हातानं तुमची कापडं धुवून देतो. परत एकदम नव्यासारखी वाटली पाहिजेत बघा. मग चालते. बरं येऊ काय? राणा भाऊजी तुमचा डबा घेऊन आज आम्ही स्वतः येतो शेतामध्ये. नका नका अहो कशाला उगा. का आम्ही आलो तर चालणार नाही काय? नाही वहिनी तसं काय बी नाही. त्याचं काय आहे? हा बरकत शेतात जेवण बनवणार आहे ना व. तर त्याच्याकडेच जेवणार आहे. नाही तरी बी येतोच आम्ही. आज रातच्या स्वयंपाकाला कारली पाहिजे होती. मी आणतो की. तुम्ही कशाला उगा ताप करून घेताय? अहो ताप कसला आलाय राणा भाऊजी त्यात. तेवढंच आमचं चालणं फिरणं होईल. काय गे चंदे? भाई की तसं बी घरात बसून बसून ताई साहेबांचं लई वजन वाढलंय ना. आमचं सोड आधी स्वतःकडे बघ. एवढा ढिगारा व्हायला लागली आहेस. अंजली बाई या की लवकर. कुठं राहिलात? कुठं राहिला अंजली बाई? या की लवकर. चला. कवा धरणं वाट बघायला मी. किती उशीर. आणि मला म्हणताय वय त्रास देतोय म्हणून. आधीच एक तर मला खोटं बोलायची सवय नाही. त्यात तुम्ही म्हणजे इतके सारखे फोनवर फोन करताय. मी तरी काय करणार. चला आता लवकर. मज्जा आली ना व. अजिबात नाही. मला तर कसं तरीच वाटत होतं. खोटं बोलणं चुकीचं असतं. तुम्हाला वाईट वाटलं काय? हो. मग जाऊ द्या आपण पिक्चरला नको जायला.
तुम्हाला वाईट वाटेल असं काय बी करायचं नाही मला. चला. अहो नाही नाही, तसं नाही. कधीतरी खोटं बोलणं चांगलं असतं, तेवढीच जरा मजा. मग आता म्हणलात ते मी जरा तुमची गंमत करत होते. तुम्हाला बी येते की खोटं बोलायला? गंमत करतानाच खोटं बोलता येतं. खरं खोटं बोलायला लागलं ना की जीव जातो माझा. मग तुमच्यापेक्षा जास्त हुशार मी झालोय का नाही? अहो तुम्हाला सांगू, अहो वहिनींना असं गंडवलं की नाही, त्यांना कळलंच नाही की मी कुठे निघाले होते. आणि असं बोलवचित दिलेत की नाही की विचारू नका. राणा, अरे हिरीतला गळ काढायचा होता ना तुला? तिकडेच निघालोय. ते अंजलीबाईंना न्यायला आलतो. नमस्कार. बाई म्हणजे पाटक बाई? अरे मुरदाडा, तुला काय लाज शरम? अरे बाईसनी मजूर केलेस होय आता? कोण कोण म्हणलं? अरे कोण म्हणजे? मला चावडीकडे सोड म्हटल्यावर गाळ काढायला मजूर बाई घ्यायला चालू म्हटलास ना, विसरलास? अहो तसं काय नाही, ते काय आता अंजलीबाईंची इच्छा होती ना व. मग मी तरी काय करणार. बरं जाऊ काय? अजिबात नाही. बाईसनी काम लावणार असेल तर अजिबात नाही. अहो असं कसं करेन बसतात मी? अंजलीबाईंनी कामाला लावीन वय. आता ते काय माहित आहे काय? हा ते गाळ कसा काढायचा ते अंजलीबाईंनी उद्या शाळेत शिकवायचंय ना व, म्हणून ते येत आहेत. हो सांगा की. अहो उद्या मी हे शाळेत शिकवणार आहे. आषाढी एकादशी आणि मी इथं अशी पडलेली. पण आता उद्या इथल्या देवळात बी मला जाता येणार नाही. तू इट्टलाचा दावा कर. तुझ्या भेटीला उद्या इट्टल येतो का नाही बघ. एक मिनिट थांबा. हा डायलॉग तिकडनं आलेला आहे ना, जरा विचारूया ना नेमकं काय झालं. त्याला चान्स दिला होता की नाही 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 नाही, रिलेटिव्ह फार अशा बाबतीत जागरूक असतात. कोण आधी सांगतं ना. मैं ऐसा कोई काम नहीं करूंगी जिससे आपको तकलीफ होगी, बुरा लगेगा. सच में बुरा तो हमें लग चुका है. तुम्हें माफ करने के बजाय हम भगवान से यही कहेंगे कि आज जिस दुख से हम गुजर रहे हैं, कल तुम भी उसी दुख से गुजरो. एक दिन तुमसे भी कोई तुम्हारा बेटा छीन कर ले जाए, तब तुम्हें पता चलेगा कि एक माँ का दिल कैसे छलनी होता है. जागीस पिल्लू. मम्मा मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. ओ बेटा ओ. झोपा. मी आज जरा बाहेर जाणार आहे. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर म्हणजे सातारला. सातारला कशाला? काम आहे माझं. कोण कोण जाणार आहे? मी आणि यास्मिन. मग यास्मिन बरोबर नाही जायचं का? तू नीलम काकीला घेऊन जाती. अरे कुठं दिसणार विद्या आलं का? आता मी हा केक कापतोय. ओके, विश करा नीट. हॅपी बर्थडे सायरस.